Hello student, welcome to my channel Perfect Chemistry. At the last video we can see started the new topic alcohols, phenols and ethers. In the last video we can see the classification. In this video we can see the nomenclature of that alcohols. Nomenclature of alcohols. तर नॉमेनक्लेचर म्हणजे काय तर नामकरण विधी. एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपण नाव कुठल्या पद्धतीने देतो ते सांगण्याचं म्हणजे त्याला आपण नॉमेनक्लेचर असं म्हणतो. फर्स्टली वी कॅन से नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल्स. सुरुवातीला आपण या अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर बघूयात की अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर कशा पद्धतीने केलं जातं. देर आर 3 सिस्टीम्स ऑफ नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल्स. अल्कोहोलच्या नॉमेनक्लेचरच्या या ठिकाणी 3 पद्धती किंवा 3 सिस्टीम्स आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली सिस्टीम आहे कॉमन और ट्रायव्हल नेम्स. कॉमन नेम्स और ट्रायव्हल नेम्स. यू कॅन सी हियर कॉमन नेम्स और ट्रायव्हल नेम्स. In case of common names, first write the name of alkyl group and then place the word alcohol. तर अल्कोहोलचं नाव देत असताना सुरुवातीला काय करायचं आपल्याला की अल्किल ग्रुपचं नाव अगोदर लिहायचं आहे आणि त्यानंतर अल्कोहोल हा शब्द त्या ठिकाणी आपण प्लेस करायचा आहे. इन केस ऑफ हायर अल्किल ग्रुप्स also includes prefixes like नॉर्मल, आयसो, सेकंडरी, टर्सरी. जर या ठिकाणी अल्कोहोलमध्ये जर हायर ग्रुप असतील तर त्या ठिकाणी आपण प्रिफिक्सेस कुठले यूज करायचे आहेत. नॉर्मल, आयसो, सेकंडरी और टर्सरी. सेकंड सिस्टीम इज कार्बिनॉल सिस्टीम. कार्बिनॉल म्हणजे काय अगोदर बघूयात आणि त्यानंतर आपण कार्बिनॉल सिस्टीमकडे जाऊयात. Carbinol means derivatives of methyl alcohol is called carbinol. मिथिल अल्कोहोलचे डेरिव्हेटिव्ह की ज्याला आपण कार्बिनॉल असं म्हणतो. द अल्किल ग्रुप अटॅच्ड टू कार्बन कॅरिंग OH इज नेम्ड इन द अल्फाबेटिकल ऑर्डर अँड देन सफिक्स कार्बिनॉल इज ॲडेड. तर सुरुवातीला आपलं काय करायचं आहे तर अल्किल ग्रुप जो अटॅच झालेला आहे कार्बनला की ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे आर नेम्ड अल्फाबेटिकल ऑर्डर. त्या अल्फाबेटिकल ऑर्डरनं त्याला नाव द्यायचं आहे आणि शेवटी कार्बिनॉल हा शब्द आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे ॲड करायचं आहे. तर ही कार्बिनॉल सिस्टीम समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूयात. यू कॅन सी दिस एक्झाम्पल मिथिल कार्बिनॉल. द OH ग्रुप that OH group is attached to carbon. Which carbon is this? This is called as carbinol carbon. हा कार्बिनॉल कार्बन आहे की ज्याला OH ग्रुप अटॅच झालेला आहे आणि कार्बोनिल कार्बनला एक मिथिल ग्रुप अटॅच आहे. म्हणून आपण याचं नाव लिहू शकतो दिस मिथिल ग्रुप मिथिल अँड दिस कार्बिनॉल ग्रुप दॅट इज कॉल्ड एज कार्बिनॉल. मिथिल कार्बिनॉल. द थर्ड सिस्टीम इज कॉल्ड एज IUPAC सिस्टीम. इन द IUPAC सिस्टीम आता IUPAC सिस्टीममध्ये आपण IUPACचा लॉंग फॉर्म आपल्या सगळ्यांना माहीत असेल की जो आपण 11वीमध्ये शिकलेलो आहोत. IUPAC मीन्स इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री दॅट इज शॉर्टली कॉल्ड एज IUPAC. इन IUPAC देर आर 3 rules are applied here. The first rule is alcohol are named as alkanol. तर अल्कोहोलला आपण काय नेमड करणार आहेत अल्कॅनॉल करणार आहेत. अल्कॅनॉलमध्ये काय या ठिकाणी अल्केनमधला शेवटचा जो ई आहे तो ई काढून आपण त्याच्याऐवजी कुठला शब्द ठेवला आहे OL शब्द ठेवला आहे. म्हणजे अल्केन असेल अल्किन असेल किंवा अल्काइन्स असेल त्यामधील शेवटचा एंडिंग ई ऑफ द पॅरेंट हायड्रोकार्बन इज रिप्लेस्ड बाय वर्ड OL. इन केस ऑफ पॉलिहायड्रिक अल्कोहोल्स जर अल्कोहोल पॉलिहायड्रिक असेल तर की ज्या अल्कोहोलमध्ये एकापेक्षा जास्त OH ग्रुप असतील त्याला आपण काय म्हणतोय पॉलिहायड्रिक अल्कोहोल्स. पॉलिहायड्रिक अल्कोहोल्स OH ग्रुप इज इंडिकेटेड बाय प्रिफिक्सेस डाय ट्राय एक्सेट्रा बिफोर द OL. पॉलिहायड्रिक अल्कोहोलमध्ये प्रिफिक्सेस आपण या ठिकाणी यूज करायचे आणि ते प्रिफिक्सेस कसे असतील तर OLच्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी यूज करायचे. यू कॅन सी द एक्झाम्पल्स फॉर दॅट. त्या
IUPAC साठी आपण एक्झाम्पल बघूयात पॉलिहायड्रिक अल्कोहोलच्या बाबतीमध्ये. एक्झाम्पल इज these are the examples CH2OH single bond CH2OH. Firstly we can see here what is the parent alkane. Parent alkane is ethane. Why ethane? It consists of two carbons, that is ethane. OH group is present at two position, position number 1 or position number 2. Then we can write here 1, 2. How many OH groups are there? Two OH group. Because of that we can write here di. And lastly, in case of alcohol, we can write OL. The name of that compound is ethane 1,2-diol for the IUPAC system of polyhydric alcohols. In case of cyclic alcohols, are named by using cyclo as a prefix to the parent alkane and considering the OH group attached to C1 carbon atom. आता अल्कोहोल जर सायक्लिक असेल तर त्या ठिकाणी आपण प्रिफिक्स कुठला यूज करायचा आहे, तर सायक्लो हा शब्द या ठिकाणी यूज करायचा आहे आपण. आणि OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच असेल त्या कार्बन आयटमला आपण काय म्हणायचं आहे, नंबर 1. सी द एक्झाम्पल फॉर दॅट सायक्लोब्युटॅनॉल. आता हा सायक्लो अल्केन जो आहे तो सायक्लो अल्केन की ज्यामध्ये कार्बनची संख्या किती आहे, 4. 1 2 3 4. 4 कार्बनचा अल्केन कुठला, ब्युटेन. त्याला OH ग्रुप अटॅच आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो, ब्युटॅनॉल. परंतु स्ट्रक्चर हे सायक्लिकमध्ये आहे किंवा एका रिंगमध्ये आहे म्हणून आपण त्याला काय म्हणणार, सायक्लो ब्युटॅनॉल. सीधा अनदर एक्झाम्पल. आता या ठिकाणी पेंटॅगॉन रिंग आहे किंवा पेंटॅगॉन आहे. या OH ग्रुपला आपण काय म्हणणार, नंबर 1. या कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, 3, 4 आणि 5. 5 आहे म्हणून पेंटेन आणि OH ग्रुप अटॅच आहे म्हणून पेंटॅनॉल. आता रिंग आहे म्हणून आपण काय म्हणणार आहेत, सायक्लो. 2 नंबरला इथिल ग्रुप आहे म्हणून त्याचं नाव काय होईल, 2 इथिल सायक्लो पेंटॅनॉल. यू कॅन सी द टेबल फॉर द IUPAC नेम्स, कॉमन नेम्स फॉर द अल्कोहोल्स. द फर्स्ट स्ट्रक्चर इज CH3OH. Common name methyl alcohol and IUPAC name is methanol. You can say CH3 group is methyl group. In case of common name we can say that first write the alkyl group. म्हणून आपण इथे काय केलं, alkyl group अगोदर लिहिला आहे CH3. त्याचं नाव काय, alkyl group कुठला आहे, तो मिथिल ग्रुप आहे आणि शेवटी कुठला शब्द ठेवला आहे, अल्कोहोल, म्हणून त्याचं नाव काय, मिथिल अल्कोहोल. IUPAC नेममध्ये आपण काय करतोय तर अल्केनमधला शेवटचा ई काढायचा आणि त्याच्याऐवजी काय ठेवायचं आहे, OL ग्रुप ठेवायचा आहे. आता स्ट्रक्चरमध्ये कार्बनची संख्या किती आहे, 1. कार्बन संख्या 1 असेल तर त्या अल्केनचं नाव मिथेन आणि मिथेनमधला ई काढायचा आणि त्याच्याऐवजी काय ठेवायचं आहे, OL, मग त्याचं नाव काय होईल, मिथॅनॉल. सेकंड एक्झाम्पल इज CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2OH. How many carbons are there? 2 carbon. Which group is this? Ethyl group, ethyl alcohol. 2 कार्बन आहेत म्हणून त्याचं नाव काय, इथेनॉल. 2 कार्बन आहेत म्हणून त्याचं नाव इथेनॉल. 2 कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे. तिसरे एक्झाम्पल, कॉमन नेम N प्रोपिल अल्कोहोल. आता या ठिकाणी 3 कार्बन आहेत, 1 2 3. तिन्ही कार्बन एका सरळ रेषेमध्ये आहेत म्हणून N प्रोपिल. या ग्रुपचं नाव काय होईल, N प्रोपिल. त्याला OH ग्रुप अटॅच आहे म्हणून N प्रोपिल अल्कोहोल. आता आपला रूल काय सांगतोय की ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्याला नंबर 1 द्या. आपण नंबरिंग कुठून देणार, इकडून 1 2 3. आता 1 नंबरला OH ग्रुप आहे, कार्बन संख्या किती आहे, 3. कार्बनचा अल्केन कुठला, प्रोपेन, म्हणून प्रोपेन -1-OL, propane 1-ol. Another structure is here secondary butyl alcohol. Here you can see that 1 2 3 4. How many carbons are there, 4. Attachment of the OH group is secondary carbon. That carbon is secondary. OH group is attached to. Because of that, it is called as secondary butyl alcohol. We are numbering the structures from which side? This is the wrong numbering, 1 2 3 4.
Correct numbering is here from 1, 2, 3 and 4. The OH bearing carbon carries number 2. How many carbons in the chain? 4 carbons, and because of that we can write the name of that alcohol is butane 2-ol. Then another is isobutyl alcohol. Here how many carbons are there? 1, 2, 3, 4 carbons are there. Methyl group is present, second last carbon atom, because of it is isobutyl. OH group is attaches because of this isobutyl alcohol. We are numbering the structure as like this: 1, 2, 3. Here 2 number 1 locant is present, that is called as methyl group. Then we can write here 2-methyl propanol, or we can say propane 1-ol also here, propanol or propane 1-ol. This is tertiary butyl alcohol. Tertiary butyl alcohol. OH group is attached to tertiary carbon atom. Tertiary carbon atom, the carbon atom which is attached to 3 different atoms, A1, 2, 3. 3 methyl groups are here. That carbon is tertiary. OH group is attached. Because of that, it is called as tertiary butyl alcohol. IUPAC nomenclature for that, we can give the numbering to that chain: 1, 2, 3, or 1, 2, 3. We can write numbering as like this also, or 1, 2, 3. Here 2 number carbon which carries methyl group as well as functional group OH, and because of that we can write the IUPAC name for that is 2-methyl propane 2-ol. These are the monohydric alcohols. Then another is dihydric alcohol because it carries 2 OH groups: ethane, ethylene glycol. Common name is ethylene glycol. For the IUPAC we can write how many carbons are there? 2 carbon, 1 and 2. 2 carbon, it is called as ethane. Position of the OH group is indicated by 1, 2 diol. Here 1 number OH group, second number OH group, 1, 2 diol. Di means 2, OL means alcohol. It consists of 2 OH group which is present at the position number 1 and position number 2. Then propylene glycerol. Here 3 carbon atoms are there and 3 OH groups are there. It is called as propane 1, 2, 3 triol. How many carbons are there? 3 carbon, 1, 2, 3. We can give the numbering from left hand side or right hand side also. आपण या ठिकाणी नंबरिंग डाव्या बाजूने देऊ शकतो, त्याचबरोबर उजव्या बाजूने सुद्धा देऊ शकतो. हाऊ मेनी कार्बन्स आर देयर? 3 कार्बन, 1, 2, 3. वी कॅन राइट हियर प्रोपेन. Here position of the OH group is indicated by 1, 2, 3. How many OH groups are there? 3 OH group, or because of that it is called as triol. Propane 1, 2, 3 triol. Then another part is crotonyl alcohol. These are the crotonyl alcohol. For that IUPAC, butane, but2-in-1-ol. Here OH group is present here. Number 1, 2, 3 and 4. 1, 2, 3 and 4. There is a double bond between carbon number 2 and carbon number 3. Here we can write the double, because of double bond we can write here but2-in. We can write but2-in. OH group is present at position number 1, because of that -1-ol. These are the IUPAC names and common names for the alcohols. यासाठी आपल्याला आणखीन काही एक्झाम्पलची खूप प्रॅक्टिस करावी लागेल, त्यावरून आपल्याला त्याचे IUPAC नेम आणि कॉमन नेम आपल्या लक्षात येतील. मला वाटतं आपल्याला IUPAC नेम आणि कॉमन नेम व्यवस्थित समजले असतील. आणखीन एक यासाठी आपल्यासाठी आणखीन एक वर्ड या ठिकाणी आपण सेंटेन्स यूज करतोय. कॉमन नेमसाठी काय करणार आपण? अल्कोहोल, फर्स्ट राइट द नेम ऑफ अल्किल ग्रुप and then place the word alcohol. And for IUPAC, alcohols are considered as alkanol. हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडेल. या व्हिडिओच्या सहाय्याने आपला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल.
हा व्हिडिओ जर आपला आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.